नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज इथं मी 2 रेसिपी सोबत घेऊन आलेले आहे. आणि हे बघा, इथं मला करायचं होता शिरा आणि पोहे. त्या शिरासाठी तर साहित्य घेतलं होतं, ड्रायफ्रूट्स वगैरे आणि रवा वगैरे भाजायला ठेवला. मस्त तूप टाकून खरपूस भाजून घेतला. परत त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम करून ड्रायफ्रूट्स, साखर वगैरे टाकून आपला जो आपण भाजून घेतला होता रवा ना, तो टाकला. आणि थोडीशी कढई आमची लहानच झाली, म्हणजे आम्हाला थोडासा अंदाजच आला नाही, एवढा रवा फुगल असं वाटलंच नाही. आणि मग काय आम्ही म्हणजे हलवून तर घेतलं आणि परत एकाच ताटामध्ये पण टाकलं, पण ते काय एकामध्ये मावलंच नाही. मग परत म्हणजे ह्याच्यात खूप जाड व्हायला लागलं एका ताटामध्ये, म्हणून मग परत आम्ही दुसरं पण ताट घेतलं आणि 2 ताटभर शिरा केला. आता हे बघा, पहिलं तर झालं होतं आपलं थापून, आता हे दुसरं पण घेतलं. ह्याच्यामध्ये मस्त खाली बुडाला तूप लावून वर ते शिरा टाकून मस्तपैकी थापून वर ओलं नव्हतं नारळ, म्हणजे हे ओलं नारळच आम्ही खिसून ठेवलं होतं आणि वाळेला खिस होता, हा खिसवर असा पेरून घेतला मस्तपैकी आणि छान असं मग थंड करायला ठेवलं. आणि परत इथं बघा, पोहेसाठी पण कट केलं होतं मिरची, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता ठेवला होता मी त्यावर. आता इथं पोहे पण भिजवून घेतले होते. पोहेमध्ये मी मीठ, हळद आणि शेंगदाणे इथंच टाकले होते, कारण पोहे बाहेर चुलीवर करायचे होते. मग घरामधून बाहेर खूप साऱ्या चक्रा पडतील, म्हणून आम्ही इथं पोहेमध्ये अगोदरच मीठ, हळद आणि शेंगदाणे टाकून घेतले होते. परत थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून टाकलं. आणि इथं बघा, चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग इथे नाही लोखंडी कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये मग तेल टाकून जिरे मोहरी टाकली. आणि हे आणलं होतं धपाटे ह्यांच्या घरी येऊन, म्हणजे टेस्ट बघण्यासाठी किंवा त्यांना खाण्यासाठी. मग त्यामधला आम्ही पण एक घास खाल्ला. आणि इथं बघा, तेल गरम झालं होतं, जिरे मोहरी टाकून घेतली होती आणि मग परत टाकून घेतल्या होत्या मिरच्या. त्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या होत्या. परत मिरच्या छान अशा तळल्या की मग परत वरून टाकला कांदा पण चांगला भाजून घेतला तेलामध्ये. आणि खूप जास्त क्वांटिटी करायची होती म्हणून आम्ही चुलीचा वापर केला होता. आणि एवढी मोठी कढई बसणार नाही ना गॅसवर, त्याला चौकडून जाळ पण जाणार नाही, म्हणून मग आम्ही चुलीवर केला. हे बघा, कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर मग वरून कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतली. छान असं सगळं गोष्टी मस्तपैकी परतवून घेतल्या. चुलीवर करायला एक वेगळीच मज्जा येते. आणि हे बघा, सूर्यप्रकाश पण म्हणजे सकाळचाच टाईम होता ना नाश्त्याचा, त्याच्यामुळं मग सूर्यप्रकाश पण छान आला होता चुलीवर बऱ्यापैकी. मग ह्या सगळ्या गोष्टी परतल्या की मग परत वरून आम्ही त्याच्यामध्ये ॲड केले पोहे. बघा, पोहे पण टाकून घेतले. पोहे पण चांगले वर खाली केले. टेस्टला तर खूप छान झाले होते. आणि हा एवढा सगळा नाश्ता आम्ही कोणासाठी बनवतो, तर आमचा ऊस जायला होता. आणि म्हणजे मशीनवर जे माणसं होते ना, त्यांच्यासाठी हा एवढा मोठा नाश्ता केला होता आम्ही. म्हणजे परत ह्यांना पण थोडीशी टेस्ट बघायची होती आणि मग आम्हाला पॅक पण करून द्यायचा होता तिकडं त्यांना डब्यामध्ये घालून. मग त्यांनी पण थोडंसं वर खाली केलं आणि टेस्टसाठी घेतला थोडासा ताटामध्ये काढून. आणि मग काय कसा झाला टेस्टला सांगितलं. थोडंसं मीठ कमी होतं, वरून मीठ पण ॲड करून घेतलं आणि पॅक करून दिला नाश्ता त्यांना. आपलं शिरा आणि पोहे. नुसते पोहे खाऊन पण ते प्रत्येकाच्या घरी बोर झाले असतील म्हणून आम्ही मग थोडंसं वेगळं केलं. आणि हे लोक काय एवढे लांबचे नव्हते, सगळे जवळचेच होते, त्याच्यामुळं एवढं काय वाटलं पण नाही. चला बाबा करूया आपण. आणि सोबत आम्ही चहा पण केला होता, पण मला ते एकटीला जमलंच नाही सगळीकडच्या क्लिप्स घेणं. चहाची क्लिप तेवढी मिस झाली. हे बघा, इथं त्यांचं आता सांगणं चालू आहे की पोहे छान झाले. थोडंसं मीठ कमी होतं, मग वरून मीठ घालून घेतलं. छानपैकी पोहे परतले आणि दोन्ही शिरा आणि पोहे पॅक करून दिले. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा, आता झालेला आहे आमचा, म्हणजे पोहे तर झालेले आहेत, फक्त आता बांधून तिथपर्यंत घेऊन जायची तयारी आहे चालू.
तोपर्यंत शिरा पण थंड झाला होता, मी त्याच्या वड्या पाडत होते परत. शिरा पण खूप छान झाला होता चवीला. मोठा डब्बा दिला होता. हे बघा, इथं स्कूटीवर दिलं होतं आम्ही. खाली पोह्याचा डब्बा, परत वरून शिऱ्याची ताट आणि वरून त्यांना खाण्यासाठी पात्र आणि ग्लास. सोबत आता इथं आठवणीत आलं की आपण सगळं दिलं आणि राहिलेत फक्त लिंब. मग आता मी लिंब आणण्यासाठी, म्हणजे लिंब पण काय जवळच होते ना, त्याच्यामुळे मी गेले पळत आणि मग त्यांच्यासाठी लिंब पण दिले 2-3 तोडून, एकदम ताजे फ्रेश झाडाचे. ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि शेवटपर्यंत बघा. थँक्स फॉर वॉचिंग.